नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उत्तम महिलांची काही लक्षणे असतात। जर महिलांमध्ये हे गुण असतील तर घरामध्ये कधीच भांडणे किंवा रुसवे फुगवे होणार नाहीत। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। घरातील महिलांनी किंवा बायकोने नेहमी मन मिळावं असावे। घरातील गोष्टी किंवा घरातील भांडणे घराबाहेर जाऊन कुणालाही सांगू नयेत। माहेरकडील लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये। संसार म्हणजे नवरा बायको दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असते, तर संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने व आपुलकीने वागावे। सासरकडील वडीलधाऱ्या आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना उलटून फटकळपणे बोलू नये, त्यांच्या समोर उर्मटपणे वागू नये। जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजून घेणे व सुखी संसारासाठी ऍडजस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे। नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधान मानून सुखी संसार करावा। जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचे उत्तर योग्य भाषेत आणि मर्यादेमध्ये राहूनच द्यावे। सासरमध्ये जर सतत चूक काढत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करावा आणि सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा। तसे झाले नाही तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे वेगळेपण, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं। जर नवऱ्याबरोबर भांडण झाले तर लगेच माहेरी निघून जाणे चुकीचे आहे, कारण नवरा बायकोतील भांडण हे माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते व त्याचा कमीपणा होतो। आपल्या घरातील सासू सासरे, दीर, जाऊ, नणंद इतर कोणतेही नाते संबंधाशी बाहेर जाऊन निंदा करू नये। नवरा जर रागात असेल तर अशा वेळेस बायकोने शांत राहणे योग्य असते, कारण असे केले नाही तर भांडण हे लांबते। संसार म्हटलं तर स्त्रीने समजूतदारपणा हा घेतलाच पाहिजे। जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभे राहिले पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे, त्याला समजून घेतले पाहिजे। प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडे लक्ष देता आले पाहिजे। सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याचा स्त्रीने कधीही प्रयत्न करू नये। स्त्रीने नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्यांच्या आनंदात भर कशी पडेल यासाठीच प्रयत्न केले पाहिजे। सुखी संसार हवा असेल तर लहान सहान तक्रारी स्त्रीने कधीही करू नये। आपल्यामुळे घरात भावाभावांमध्ये किंवा बहीण भावांमध्ये किंवा मायलेकांमध्ये भांडण होईल असे वर्तन ठेवू नये। घरामधील क्षुल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगू नका, कारण त्यामुळे त्याचे कामाकडे दुर्लक्ष होते आणि यश लवकर प्राप्त करू शकणार नाही। नवरा जर कोणत्या काळजीमध्ये, टेन्शनमध्ये असेल तर त्याची चौकशी करून त्याला मानसिक आधार देणे बायकोचे प्रथम कर्तव्य आहे। नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट वागत असेल तर त्याच्या मनात तुमच्याविषयी काही गैरसमज झाला आहे का याची विचारपूस करून घ्या, त्याचा खुलासा मांडा व आपली बाजू क्लिअर करा। एक लक्षात घ्या, एका बायकोला नवऱ्याची साथ हवी असते आणि ती साथ जर तिला मिळाली तर घरामध्ये सुख, शांती, समाधान सर्व काही येऊ शकते। जर सासरमध्ये तिच्याशी काही चुकीची वागणूक झाली तर ती तरी कशी शांत बसेल। म्हणून बायकोत काही चांगले गुण हवेत अशी प्रत्येक नवऱ्याची इच्छा असते, तशीच प्रत्येक बायकोची ही अपेक्षा असते की आपल्या नवऱ्यातही काही चांगले गुण हवेत। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।